आपण टॉपिक बघत होतो LCM आणि HCF. ठीक आहे, LCM आणि HCF. आता याच्यामध्ये आयोगाचे पण क्वेश्चन बऱ्याच वेळेस आलेले आहेत. आयोगाने पण याच्यावर थेट क्वेश्चन असा नाही विचारला की ह्या अंकांचा लसावी किंवा मसावी सांगा म्हणून, पण त्यांनी शब्दांमध्ये ती मांडणी वगैरे करून आणि आपल्याला आकलन होईल की बाबा आपल्याला इथे लसावी आणि मसावी काढायचं आहे, अशा पद्धतीने ते गणित दिलेली आहेत. ठीक आहे, तर आपण परत एकदा मी तुम्हाला सांगतो की HCF म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांना असा एक अंक किंवा अशी एक संख्या जी भाग देईल. ठीक आहे, त्याला HCF असं म्हणतात, म्हणजे भाग देणार आहे, संख्येला भाग देणार आहे. कोण? मसावी. ठीक आहे, HCF मसावी हा संख्यांना भाग देणारा सगळ्यात मोठा फॅक्टर, म्हणून त्याला आपण फॅक्टरला विभाजक असं म्हणालो होतो F साठी. F म्हणजे फॅक्टर म्हणजे विभाजक. फॅक्टर जे पडतो, फॅक्टर्स म्हणजे काय, आता समजा 12 आहे, 12चे फॅक्टर काय असतील? 2, 6, 3 आणि 4. हे झालेत फॅक्टर्स. ठीक आहे, हे झाले विभाजक. तर 12ला बघा ना, 12ला 2 पण भाग देता येतो, राईट. 12ला 3 पण भाग देता येतो, 12ला 4 पण भाग देता येतो, 12ला 6 पण भाग देता येतो, राईट. हे सगळे विभाजक आहेत जे 12ला काय म्हणतात, भाग देऊ शकतात, राईट. मग हायेस्ट कॉमन फॅक्टर तर काय, HCF आणि LCM हे काढण्यासाठी आधीच जसं सांगितलं तसं कमीत कमी 2 संख्या पाहिजे असतात आपल्याला, कारण की तुलना करायची असते. तिथे सामायिक अंक काढायचा असतो की जो दोन्ही संख्यांना भाग देईल. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊयात, असं जसं काय असेल की 12 आणि 18. ठीक आहे, 12 आणि 18. तर मग 12चे भाग काय पडतील? 2, 3, 4, 6, राईट. आणि 12 एक स्वतःच असतो, मग तसं तर आपल्याला इकडे पण एक घ्यावा लागेल, राईट. 18चं काय असेल? 1, 2, 3, 6, 9 आणि 18 एक स्वतः असेल. हेच त्याचे विभाजक आहेत. बरोबर आहे. आता हे जर का विभाजक आहेत, हे जर का फॅक्टर्स पडणार आहेत, हे जर का अवयव असतील त्याचे, तर यांच्यापैकी जो हायेस्ट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, राईट. लक्षात आलंय? महत्तम सामायिक विभाजक. आता सामायिक कोण कोण आहे? एक तर जाऊच द्या. 2 आहे, 3 आहे, दिसतंय दोन्ही ठिकाणी, 6 आहे, बरोबर आहे, आणि बस 6 आहेत, राईट. सो सामायिक कोण कोण आहेत? 2, 3 आणि 6, राईट. पण त्याच्यापैकी जो महत्तम आहे, मोठा आहे, तो असेल आपला HCF, राईट. म्हणजे काय, ह्या 6ने तुम्ही 12लाही भाग देऊ शकता, ह्या 6ने तुम्ही 18लाही भाग देऊ शकता, राईट. आता सेम कन्सेप्ट आपण LCM बद्दलची बघूयात. LCM म्हणजे काय, जर का आपल्याला असं विचारलेलं असेल की 2 संख्यांचा LCM काढा. जर का आपण असं बघितलं 12 आणि समजा 15, तर 12 आणि 15चा लसावी कंसामध्ये LCM. LCM म्हणजे काय, लीस्ट. मी थोडंसं इकडे लिहितो साईडला. लीस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय की दोघांच्याही पाढ्यांमध्ये येणारी ती संख्या हवी आहे. दोघांच्याही पाढ्यांमध्ये येणारी ती संख्या म्हणजे कोणाच्या? 12च्या पण आणि 15च्या पण. ठीक आहे, मग आता 12चा पाढा जर का आपण लिहायला गेलं तर 12 2 24, 36, 48, 60, 72, 84 हा 12चा पाढा आहे. ठीक आहे, 15चा पाढा 30, 45, 60, 75, 90, 105. ठीक आहे, आता यांच्यापैकी काय सांगितलंय? लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, मल्टिपल म्हणजे काय? यांच्या गुणांमध्ये, याच्या पटीमध्ये असणारी संख्या हवी आहे. म्हणजे कोणत्या पटीची? 12च्याही पटीमध्ये पाहिजे आणि 15च्याही पटीमध्ये पाहिजे. ती कॉमन पाहिजे, आणि कॉमन जरी असली तरी लिस्ट पाहिजे. ठीक आहे, लिस्ट म्हणजे
छोट्यातली छोटी पाहिजे. आता छोट्यातली छोटी जरी पाहिजे म्हणली तरी आता यांच्या दोघांमध्ये मला कॉमन काय दिसतंय, इथे 160 आहे, राईट 60. तसं आता जर का याला थोडंसं अजून पुढे इलॅबरेट केलं असतं, मी पुढचा पाडा लिहिला असता तर 12×8 = 84, इथे 96, 108 आणि 120. सो मग याचं पण तसंच 105 आणि इथे 120 वगैरे असं काहीतरी आलं असतं, राईट. 15चा पाडा जर का आपण 15, 50, 60, 50, ओके ठीक आहे 20. तसं तर आता 120 सुद्धा ही आहे, ठीक आहे. कॉमन मल्टिपल आहे या दोघांचा, पण तो लिस्ट नाही आहे. लिस्ट कुठे, 60 हा आहे, बरोबर आहे. म्हणजे अशी एखादी संख्या जी दोघांच्याही पटींमध्ये असेल किंवा दोघांच्याही पाड्यांमध्ये असेल, राईट. तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळे काढायचे कसे, की HCF आणि LCM काढायचे कसे, ठीक आहे. तरी अजून एकदा परत एकदा मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन समजून सांगतो की ते काढायचे कसे, ठीक आहे. बारा, 15 आणि 20, बरोबर आहे. आपण ट्रेडिशनल पद्धतीने काय करतो की भाग द्यायला सुरुवात करू, राईट. आय थिंक माझं हे ऑलरेडी एकदा उदाहरण झाले तरी मी आज परत एकदा सांगतो, ठीक आहे. आपण काय करतो, कमीत कमी 2 अंकांना जाईल इथपर्यंत आपण भाग देत राहायचा असतो असं आपण म्हणतो, ठीक आहे. तर मी सुरुवातीला 2 ने भाग देतो, 2 ने भाग दिला इथे 6, 2 ने 15ला भाग जात नाही म्हणून 15 जशाल तसे आणि इथे 10. मग मी याला 3 ने भाग देतो, 3 ने भाग दिला तर इथे 2 येईल, इथे 5 येईल, इथे 10 येईल. परत 2 ने जर का भाग दिला तर इथे 1 येईल, इथे 5 येईल आणि इथे पण 5 येईल. अजून याला 5 ने भाग दिला तर इथे 5, 1 आणि इथे 1, राईट. कुठलीही अशी संख्या नाही जिने सगळ्यांना भाग दिलाय, म्हणून HCF याचा काय झाला, 1 झाला, राईट. त्याच्यानंतर कुठल्याही एका संख्येने कोणालाही म्हणजे सगळ्यांनाही भाग दिला गेलेला नाहीये, ठीक आहे. अशी एकही संख्या नाही जी की 12, 15 आणि 20 तिघांनाही भाग देईल, बरोबर आहे. त्याच्यामुळे याचा HCF काय झाला, 1 झाला. आता LCM मध्ये आपण काय करतो, तर ह्या सगळ्यांचं जे काठावर आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार करतो, ठीक आहे. हे 1 1 1 1 द्या सोडून, पण 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि 30 दुने 60. बघा 60 हा याचा LCM आलेला आहे, बरोबर आहे. आपण काय म्हणालो, 60 हा काय असेल आता याचा LCM. बघा 12 गुणिले 5 आहेत, 60च्या पाड्यात येतात, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60 आहे, LCM निघाला. पण ही सगळी प्रोसिजर करण्यापेक्षा एक सिंपल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो काय करायची ते, ठीक आहे. एक सिंपल प्रोसिजर काय करा, सगळ्यात मोठे 2 अंक घ्या, दिसत आहेत त्यापैकी सगळ्यात मोठे 2 अंक कोणते आहेत ते 20 आणि 15. त्या अशा पद्धतीत लिहून घ्या अपूर्णांकांमध्ये, ठीक आहे. ह्या उदाहरणामधले 20 आणि 15 मी हे अशा पद्धतीने लिहून घेतले, ठीक आहे. द्या भागाकार, कितीने जातोय तो, दोघांनाही काटाकाटी झाली पाहिजे. 5 त्रिक 15, 5 चोक 20, बरोबर आहे. आता ह्या 20चा गुणाकार ह्या 3 सोबत झाला पाहिजे, म्हणजे जुन्या आलेल्या संख्येचा नवीन आलेल्या संख्येसोबत गुणाकार करायचा. 20 त्रिक किती झाले, 60, ठीक आहे. आता वर आपल्या संख्यांपैकी ज्या मूळ इकडच्या संख्या होत्या गणितातल्या त्याच्यापैकी कुठली संख्या राहिली आहे, ही 12 संख्या राहिली आहे, बरोबर आहे. ही 12 संख्या राहिली आहे. त्या 60च्या छेदस्थानामध्ये आपण आता 12 लिहूयात. 12 ने भाग जातो 60ला, कंप्लीट भाग गेलाय 5, कंप्लीट 5 हा भाग गेला ना तर समजून घ्यायचं की 60 हाच अंक आहे जो तिघांच्याही पाड्यात येणार आहे, किंवा 60 हाच अंक आहे जो LCM आहे, ठीक आहे. जर का नसता गेला तर परत जी काही काटाकाटी करून उरलं असतं आपण त्याच्याने पुढचा भाग दिला असता, ठीक आहे. सेम गणित, फक्त मी 15च्या जागी 18 घेऊन टाकतो. बघा 12, 18, 20, ठीक आहे. HCF साठी तीच ट्रेडिशनल पद्धतीने तुम्ही 2 ने वगैरे भाग देताल, हे करतात ते करतात, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण मी काय सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही डिफरन्स बघा दोघांमध्ये. काय दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 6चा आहे. ह्या दोघांमध्ये डिफरन्स 2चा आहे. 2 टिप्स लक्षात ठेवायच्यात आपल्याला. एक तर सगळ्यात लहान अंक बघायचा,
किंवा लहान फरक बघायचा. ठीक आहे, एक तर लहान अंक त्यांचा मसावी असेल. ठीक आहे, एक तर लहान संख्या किंवा लहान फरक हा शोधायचा. लहान संख्या शोधा किंवा लहान फरक शोधा. ठीक आहे, लहान फरक शोधल्यानंतर दोन, एक तर फरकाने सगळ्यांना भाग जातोय का, फरक किंवा लहान, एक तर लहान संख्येने किंवा लहान फरकाने सगळ्यांना भाग जातोय का ते चेक करायचं. नाही तर मग फरकाचे अवयव पाडायचे, तेच फॅक्टर पाडायचे. जसे आपण 12चे 2, 3, 4, 6 असे फॅक्टर पाडले होते, तसे आलेल्या फरकाचे फॅक्टर पाडायचे आणि बघायचं की सगळ्यांना भाग जातोय का. जरी नसेल असं काही झालं तर मग त्याचा मसावी 1 हाच असणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण इथे काय दिलेलं आहे. मी काय म्हणालो, एकतर फरक बघा नाहीतर लहान संख्या बघा. ठीक आहे, लहान संख्या 12 आहे, 12 ने 18ला भाग जात नाही, 20ला पण जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं नाही. मग आता फरक बघितला तर ह्या दोघांमध्ये 6चा फरक आहे, ह्या दोघांमध्ये 2चा फरक आहे. लहान फरक आपण बघितला 2, ह्या 2ने सगळ्यांना भाग जातोय का, तर जातोय. ठीक आहे, किंवा मग ह्या 6चे जरी फॅक्टर पाडले आपण 2 आणि 3, तर 3ने 20ला भाग जात नाहीये, त्याच्यामुळे 3 हा फॅक्टर नसणार आहे. बरोबर आहे, पण 2 हा असणार आहे. सो हायेस्ट कॉमन फॅक्टर काय झाला याचा, HCF 2 झाला. ठीक आहे, HCF याचा 2 झाला. राईट, त्याच्यानंतर आता LCM काढायचं आहे. LCM काढण्यासाठी तुम्हाला सांगितले मी पद्धत काय करायची आहे. 2 मोठ्या संख्या पकडायच्या. कोणत्या, 20 आणि 18 ह्या उदाहरणांमधल्या. बरोबर आहे, 20 आणि 18 भाग द्यायला सुरुवात केली आपण 9 आणि 10. बरोबर आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, आता 9 आणि 10ला कोणी कुठल्या एका संख्येने भाग जाणार आहे का, नाही जाणार. मग आता मी काय सांगितलं, जुनीवाली जी संख्या होती तिचा गुणाकार नवीनवाल्या संख्येसोबत करायचा. ठीक आहे, किती झालं, 20 गुणिले 9 180. ठीक आहे, जर का आता उरली संख्या कोणती, ह्या 12 उरली आहे. बरोबर आहे, ही इथे असणारी 12 उरली. बरोबर, आता ही 12 इथे लिहून घेतली. 12ने भाग गेला का 180ला, 15 उत्तर येतं. बरोबर आहे. अशा पद्धतीने LCM किती आला मग आपला, 180 हा LCM आला. ठीक आहे, बघा आता LCM कसा येईल तो, 12 गुणिले 15, 18 गुणिले 10, 20 गुणिले 9 आहे का प्रत्येकाच्या पाड्यामध्ये, 180 180 180. राईट, आता ह्या संख्या आपण 2चं करून बघितलं, 3चं करून बघितलं. आपण याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या संख्या घेऊन बघूया. ठीक आहे, किंवा मग अजून एकदा प्रॅक्टिससाठी तुम्हाला अजून एक सांगतो, 24 आणि 15 ह्या दोघांचा LCM आणि HCF दोन्ही काढायचे. ठीक आहे, HCF बघा किती आहे, फरक किती आहे दोघांमध्ये, 9चा फरक आहे. बरोबर आहे, 9चा फरक आहे. ठीक आहे, पण 9नी 24 आणि 15 या दोघांना भाग जातो का, नाही जात. ठीक आहे, एक तर लहान संख्याच बघायची होती सुरुवातीला, ती आली 15, 15नी 24ला भाग जात नाही. मग आपण काय केला, फरक काढला दोघांमधला. फरक किती आलाय, 9. 9नी दोघांना भाग जातो का, नाही. मग 9चे फॅक्टर पाडायचे आपल्याला, 3 गुणिले 3, 3ने भाग जातो का, 3 5 15 आणि 3 8 24 आले. म्हणजे 3 काय झाला, हा HCF झाला. राईट, आणि LCM काढण्यासाठी मोठी संख्या वर छोटी संख्या खाली, 3 8 3 5 24चा गुणाकार 5 सोबत. ठीक आहे, किती आला, 120. 24 पंचे 120, 15 गुणिले 8 120 आहे. LCM आला 120, संपलं. ठीक आहे, आता आपण थोडेसे जास्त संख्या घेऊन पाहूया. अरे 16 32 36 48 56
ठीक आहे. बघा आता एवढ्या सगळ्या संख्या आहेत आणि जवळपास त्या एकमेकांच्या बऱ्याच जवळ आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं यांचा HCF आणि LCM. बरोबर आहे. HCF मी काय म्हणालो लहान संख्या बघा 16 बघून फायदा नाही. 16 फक्त 32 ला भाग जातोय 36 48 आणि 48 ला जाईल 48 पण 56 ला नाही जाणार. बरोबर आहे. मग आता आपण काय केलं की यांच्यामधला फरक फाइंड आउट करायला सुरुवात केली. बघा सगळ्यात कमीवाला फरक कोणता आहे हाय 4. बरोबर आहे. 4 ने या सगळ्यांना भाग जातो का ते चेक करूया आपण. बघा 4 चौक 16 8 चौक 32 9 चौक 36 12 चौक 48 आणि इथे 56 वर 14 चौक 56. बरोबर आहे. 56 4 दे 28 आणि 14 चौक 56. ठीक आहे. आता बघा HCF तर आला आपला 4. बरोबर आहे. LCM काढायचं. LCM काढण्यासाठी तुम्हाला प्रोसिजर काय सांगितली सगळ्यात मोठ्या दोन संख्या घ्या 56 आणि 48. बरोबर आहे. कोणी भाग जातोय 8 सख 48 8 7 56. बरोबर. आता ह्या 56चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे तुम्हाला 6 सोबत. तो किती येतोय 5 सख 30 म्हणजे 50 गुणिले 6 300 आणि 6 6 36 म्हणजे 336. 336 आला. आता उरली कोणती संख्या 36 उरलेली आहे. बरोबर आहे. आपण ती 36 इथे टाकली छेदस्थानामध्ये. आता भाग द्यायचा आहे. भाग कोणी देणार आपण 12 ने देऊ शकतो. ठीक आहे. 12 ने का कारण की इथे 300 अधिक 36 जर का लिहिलं तर 12 ने 300 लाही भाग जातो 12 ने 36 लाही भाग जातो. ठीक आहे. तर 12 ने जर का भाग दिला 12 त्रिक 36 12 दुने 24. ठीक आहे. आणि उरले किती 9 इथं म्हणजे 12 8 96. राईट. आता कोणाचा गुणाकार कोणासोबत करायचा आहे ह्या 336चा गुणाकार ह्या 3 सोबत करायचा आहे. ठीक आहे. 336चा गुणाकार 3 सोबत म्हणजे मी काय करेल 300चा गुणाकार 3 सोबत किती झाले 900 आणि 36चा गुणाकार 3 सोबत किती झाले 108 म्हणजे किती झाले 1008. ठीक आहे. हे 1008 मी इथे लिहून घेतले. आता उरली कोणती संख्या 32 ती लिहून घेतली. ठीक आहे. एकतर आता हे खूप साऱ्या संख्या आहेत म्हणून आपल्याला एवढ्या वेळेस करायला लागते. 2-3 जर का संख्या असतील ना पटापट यांची उत्तरं निघून येतात. ठीक आहे. आता जर का आपण भाग देतोय 32 ने. ठीक आहे. आपण याला 4 ने पण भाग देऊ शकतो 8 ने पण देऊ शकतो 16 ने देता येईल का ते आपण चेक करूया. बघा 16 दुने 32 16 सख 96 उरले किती 4 हे इथे म्हणजे अंक काय झाला 48 16 त्रिक 48. बरोबर. गेलाय कंप्लीट भाग. आता छेदस्थानामध्ये इथं 2 तो उरलेला आहे. बरोबर. मग आता आपण 1008चा गुणाकार या 2 सोबत करतो म्हणजे किती झालं ते 2016. मग आता तुम्ही म्हणताल की दादा तुम्ही 16 का नाही घेतले तर ज्या ज्या संख्येला 16 ने भाग जाईल त्या संख्येला ज्या संख्येला 32 ने भाग जाईल त्या संख्येला अल्टिमेटली 16 ने हा जाणारच आहे. का कारण की 16च्याच दुप्पट 32 आहेत म्हणजे 4च्या पाड्यातल्या प्रत्येक संख्येला 2 ने भाग जाणारच आहे. बरोबर आहे. कारण की 2 ही अर्धी आहे. बरं समजा असं असेल की 4 सख 24. बरोबर आहे. तर ते 4 सख 24 करताना 2 नी इथं फक्त डबल होतात हे अंक पण अल्टिमेटली उत्तर तर तेच असणार. ठीक आहे. म्हणजेच 32च्या पाड्यातली कुठली ना कुठली संख्या ही 16च्या कुठल्या ना कुठल्या पाड्यामध्ये तरी येणारच कधी ना कधी तरी येणारच. बरोबर आहे. जसं आपण 16 1 16 16 दुने 32 1 32 32 दुने 64. बरोबर आहे. 32 दुने 64 जरी केले तरी 16 चौक 64 करू शकतो आपण. बरोबर आहे. म्हणून इथे परत एकदा 16 घेतला नाहीये तर डायरेक्ट त्याला आपण ॲझ्युम केलं की ते भाग देईलच म्हणून. सो मग इथे 2016 आलं. राईट. तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल. ठीक आहे. आपण पुढची उदाहरणं काही आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.